बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। माजलगावचे माजी आरटी देशमुख जिजा यांच्या पार्थिवावर परळी येथे आज सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। उपस्थित जनसमुदायाने लाडक्या जिजांना पाणावलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिलाय। माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आरटी देशमुख जिजा यांच्या गाडीला सोमवारी लातूर रोडवर अपघात झालाय। या अपघातात आरटी जिजा यांचं निधन झालं होतं। त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास परळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी राज्याचे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, अक्षय मुंदडा, माजी आमदार भीमराव धोंडे, मधुसूदन केंद्रे, माजी आमदार सुनील धांडे, माजी आमदार राजेंद्र जगताप, माजी आमदार जनार्दन तुपे, माजी आमदार उषाताई दराडे, लातूर ग्रामीणचे माजी आमदार भिसे, माजी आमदार संगीता ठोंबरे, मोहनराव जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, राजकिशोर मोदी, राजाभाऊ मुंडे, मदनसिंग मोहिते पाटील, दीपक नाना देशमुख, दयानंद स्वामी, माजलगावचे माजी नगराध्यक्ष शेख मंसूर, माजी सभापती नितीन नाईकवरे, अशोक होके पाटील, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नाकलगावकर, इनायत खान, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी आदींसह जिल्हाभरातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनसमुदाय प्रचंड संख्येने उपस्थित होते। ज्या वेदना मला झाल्या त्याच वेदना 3 जून 2014लाही झाल्या। हे स्थान माझ्या आणि माझ्या परिवाराच्या हृदयात जिजांचं। माझे वडील गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा आपल्यात राहिले नाही तेव्हा काही तुम्ही आमचे लेख आहात आणि आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू असं म्हणणाऱ्या जिजांच्या आत्म्याला एवढंच सांगेन, लेकीला 3 दिवसाचं सुतक असतं। 3 दिवस तुमची लेक तुमच्यासाठी इथे बसून आहे आणि हेच नातं तुमच्या सर्व परिवाराशी माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहील हे वचन मी जिजांच्या आत्म्याला देते। इतका सालस, इतका कुठलाही गर्व नसणारा आणि अत्यंत अत्यंत गोड असा ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असणारा असा जिजांचा चेहरा आपल्या कुणाच्याही डोळ्यासमोरून कधीच जाणार नाही। जिजांनी जे प्रेम दिलं, मला सगळे पंकजाताई म्हणत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.